माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन यामध्ये कारवाई करण्याचे निर्देश दिले। त्याबद्दल पोलिसांचे आभार निश्चितपणे मानले पाहिजे, मुख्यमंत्र्यांचे आभार मानतोय। आणि आता हे प्रकरण फक्त एसपीच्या मर्यादित राहिलेलं नाही, कारण जरी 4 आरोपीला अटक केलेली असली तरी अनेक आरोपी अमरावती शहरामधून हँडल करत होते, नागपूरमधून हँडल करत होते आणि या प्रकरणाला अनेक कंगोरे म्हणजे अनेक कोचिंग क्लासेस जे आहे जे अमरावतीमध्ये आहे त्याची शाखा परतवाड्यात आहे, नागपूरला आहे, त्यामध्ये हे मुलं आणि मुली यांचा सहभाग होता। हे मुलं जरी कॉलेजमध्ये नसले तरी या कोचिंग क्लासेसमध्ये जात होते, तिथे ग्रुप फेस्टिवल केल्या जात होते आणि त्यामधून या मुलींचा संपर्क येत होता। दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे मुलं एवढा पैसा खर्च करत होते हॉटेलवर, गाड्यांवर, मुलींना गिफ्ट देण्यावर, जेवणावर, शान शौकावर, तर हा पैसा कुठून येत होता। आणि त्यामुळं याच्यामध्ये ड्रग्ज रॅकेट, पॉर्नोग्राफिक व्हिडिओ, कारण या सगळ्या मुली अल्पवयीन आहे, ते व्हिडिओ विकल्या जात होते आणि त्या पैशाच्या जोरावर हे मुलं काम करत होते। आणि हा मुलगा 1 वर्षापासून सांगतो, परंतु याला हे सगळं शिकवणारे अनेक वर्षापासून करतात आहे। अमरावतीमध्ये 2.5 महिन्याच्या अगोदर एका मुलाला पकडलं गेलं होतं, त्याला राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये आयनलाच नेण्यात आलं होतं, परंतु ताकीद देऊन त्याला सोडण्यात आलं। आणि म्हणून अमरावती असो, नागपूर असो, याचे धागेदोरे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। आणि म्हणून एसपीनी तर कारवाई केलेलीच आहे आणि आज शासनाने बुलडोजर चालवून जी कारवाई केली त्याचं मी निश्चितपणे अभिनंदन करतो। सगळ्या लोकांना खूप चांगलं वाटलं की देवाभाऊंनी कारवाई केलेली आहे, परंतु याच्या मुळाशी जाणं अतिशय आवश्यक आहे, कारण हा पोर्नोग्राफीचा धंदा आहे, हा ड्रग्ज आणि सेक्स रिलेटेड औषधाचं याच्यामध्ये हात आहे। आणि रेती तस्कर, गो तस्कर यांचा जो वर आलेला पैसा असतो ते सगळं याच्यामध्ये गुंतवतात। याच्यामध्ये लव जिहाद आहे, याच्यामध्ये धर्मांतर आहे आणि त्याच्यासोबतच ख्रिश्चन मुली आहेत, मातंग समाजाच्या मुलींनी बडनेरामध्ये आत्महत्या केलेली आहे आणि मुस्लिम मुलीसुद्धा आहे। मी आयजींना याच्यासाठी भेटायला आलो की जो म्हस्के म्हणून ठाणेदार आहे त्या ठाणेदाराकडे मोगलाईपुऱ्यामधल्या एका मुस्लिम मुलीच्या पालकांनी 2.5 महिन्याच्या अगोदर तक्रार केली होती, परंतु तिथे असलेला खुपियातला एक कॉन्स्टेबल आणि म्हस्केनी त्यांचं कॉम्प्रोमाइज करून दिलं आणि म्हणून तेव्हाच जे प्रकरण बाहेर येणार होतं, म्हणून त्या म्हस्केला निलंबित करण्याची मागणीसुद्धा मी केलेली आहे। त्या अब्दुल नावाचा जो SIT या खुपियामधला आहे त्यालाही निलंबित करण्याची मागणी केलेली आहे, कारण की जोपर्यंत अशा अधिकाऱ्यांना जे सेन्सिबली काम करत नाही, जोपर्यंत निलंबित करत नाही तर बाकीचे जागृत होणार नाही। आणि म्हणून या पूर्ण प्रकरणाचे पाळेमुळे खोदून काढण्याकरता आज IG त्याचप्रमाणे कमिशनर ऑफ पोलीस अमरावती यांच्यासोबत आम्ही आलो।